ही सुद्धा सूचना आणि कळकळीची विनंती असेल. मॅच ऑन होईल. मी पाहुणे मंडळींना विनंती करेन या संपायर सिग्नल मॅच ऑन. अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. सामन्याकडे वळतो आणि गोलंदाज ॲडव्होकेट संगम घरत. पहिला चेंडू ओमकारच्या बॅट मधून हा येतोय तडाखा. या सुरुवात केली षटकारानं. याच ओमकार पाटीलनं पहिल्या सामन्यामध्ये कामोटे संघाविरुद्ध हाहाकार केला होता ग्रुप ए च्या पोल मधून आणि अर्धशतक ठोकलं होतं. आणि तोच आता पुन्हा एकदा या सुपर 6 च्या मॅच मध्ये त्याला पाहतोय. ओमकार पाटील एक नामांकित खेळाडू आहे आणि या वर्षीच्या हंगामामध्ये तो भरपूर फॉर्म मध्ये जिथे जाईल तिथे त्याच्या फलंदाजीने तुफानी कामगिरी केली आणि आता पुन्हा एकदा या नामांकित किंजल ट्रॉफी स्पर्धेमध्ये पाहतोय ओमकार पाटीलला. या हंगामामध्ये आतापर्यंत या वर्षीच्या सीझन मध्ये त्याने 3 अर्धशतक ठोकले. पहिल्यांदा अर्धशतक आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग RPL. त्यानंतर आपण पाहिलं किंजल ट्रॉफी मध्ये एक अर्धशतक आपण पाहिलं. नाईट स्पर्धा जी सुरू आहे नावाखाली येते. रामबाग चषकामध्ये सुद्धा एक अर्धशतक पाहिलं. तुफान फॉर्म मध्ये आणि संगम घरातला याचा विचार करावा लागेल कारण ही बॅटिंग मधली ताकद आहे मुरबीची. राऊंड विकेटनं फटका चांगला खेळला. गॅप मध्ये पॉवर प्ले मध्ये हा तडाखा आहे. सामना 3 षटकांचा आहे. संगम घरत पहिल्या चेंडूवर षटकार आला. त्यानंतर आपण पाहतोय चौकार. 2 चेंडू मध्ये धावा जमवल्या 10. सुपर 6 चा सामना पाहतोय. वरचौळे आणि मुरबी. ग्रुप ए मधून आपण पाहतोय ग्रुप बी मध्ये पोहोचलेला संघ बामणडोंगरी. षटकार चौकार आणि या वेळेला तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून व्हेरी क्लोज. आणखीन एक चौकार. तुफानी सुरुवात. राईट स्टार्ट. योग्य सुरुवात हवी होती. धावा बनवावे लागतील. प्रमुख गोलंदाजी संगम घरत आतापर्यंत 3 चेंडू धावा आल्या 14. वैयक्तिक योगदान ओमकारचं पाहिलं. या किंजल ट्रॉफी मध्ये त्यांनी आपल्या फलंदाजी मध्ये दहशत निर्माण केल्या आणि गोलंदाजांचा प्रत्येक गोलंदाजांचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडलाय. गुड बॅटिंग. तडाखेबंद फलंदाजी. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होईल ओमकार पाटील. वैयक्तिक 3 मध्ये 14. संगम घरत 24 ला इव्हेंट. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतो. ॲडव्होकेट संगम घरत यांना पाहतोय संघाचा संघनायक नेहा इंटरप्राइजेस वरचौळे. लो फुल टॉस चेंडू आणखीन एक लॉफ करतोय. लॉफ्टेड स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेगला 2 षटकार 2 चौकार. ओमकारला माहिती आहे समोरची संघामध्ये सुद्धा तगडी फलंदाजी आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला लढायचे झुंजायचे नेटायचे आणि तिथे चांगली धावाची साथ मिळणं. बघा काय अप्रतिम फटका खेळलाय. क्लासिक शॉट. स्क्वेअर लेगला काही प्रेक्षक होते तिथे सुद्धा चांगला प्रयत्न झाला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 षटकांचा सामना आहे. 4 मध्ये 20. बॅटिंग करत असताना RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान जयदुर्गा मुरबी. सावध फटका. ड्राईव्ह करतोय मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू येईल. आणखीन एक गॅप स्ट्रोक. गॅप मध्ये परफेक्ट फटका खेळलाय आणि आणखीन एक चौकार. बघा काय सुरुवात. बॅटिंग आवडली असेल तर ओमकारसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. संघासाठी ही उपयुक्त सुरुवात. प्रमुख खेळाडूला साजेशी केली आणि इथे दाखवत असताना संगम घरत पुन्हा एकदा लाईन पाहिली. ऑफ स्टिक करून चेंडू स्विंग होता. वेग संगमने या चेंडूवर थोडा ठेवला. ओमकारनं ऑन साइडला सर्व स्ट्रोक खेळले आणि या इथे लाईन बदलली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 24 आणि संगम सारख्या प्रमुख गोलंदाजावर आपण पाहतोय थोडा हल्ला चढवला. स्क्वेअर लेग फाईन लेग पाहिलं. मिड विकेट पाहिलं आणि ही तुफानी फलंदाजी.
तर नक्कीच किंजल ट्रॉफीला शुभेच्छा आले. तेजस म्हात्रे यांच्या स्पर्धेला मोठे जुईचा आमचा ग्रुप आहे पॅक सिस्टम बॉईज यांच्याकडून शुभेच्छा आल्या. हर्षद भोईर असतील 70 चे ते आपण पाहतोय त्यांना. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 24 आहे. ओव्हर नंबर 2 रोहित घरत कमबॅक मिळवणं खूप गरजेचं आहे. 25 पहिल्या षटकामध्ये 24 नंतर हा अवांतर चेंडू रोहित घरत. सामना 3 षटकांचा. स्ट्रायकर एंडला यावेळेला शुभम ठाकूर. ऑफ स्टंपवर चेंडू डिलिव्हर ठेवला आणि हे करावं लागेल रोहितला. आता डॉट बॉल फेकणं विचार विनिमय करणं. पहिल्या षटकामध्ये जास्त धावा कुठल्यात आणि या सामन्यामध्ये संघाला परतावं लागेल आणि हे काम करावं लागेल नेहा एंटरप्राइजेस वर चोवळे संघाला. एकूण धावा टोटल रन्स पाहिल्या तर 25. रोहित घरत हो लाईन पाहिली शॉर्ट सिलेक्शन केलं डीप कडे फिल्डर रेडी आहे. सिंगल मिळेल मिसफिल्ड झाली आणि अगोदरच धावा भरपूर आहेत. अशा परिस्थितीमध्ये अशा चुका केल्या थोडे हतबल आहेत क्षेत्ररक्षक आणि याचा फायदा मिळाला. भिंगारी विरुद्ध मुरबी सामना सुद्धा कोणी विसरणार नाही. सर्वेशनं ठोकलेल्या धावा प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर ती बॅटिंग पाहिली होती आपण. RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान किंजल ट्रॉफी मध्ये संगमला आपण बहरताना पाहिलं. हा सामना मजा येईल मात्र इथे प्रयत्न करतोय रोहित घरत. खूपच बाहेर आहे लेग स्टिकच्या बाहेर. लॉंग ऑन कडे खेळण्याचा हा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. अंपायर सिग्नल व्हाईटचा कॉल आलाय. संघ पुढे सरकेल. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत. एक डॉट बॉल एक चौकार सुद्धा आला. पहिला अवांतर डॉट चौकार आला. चौथा चेंडू व्हाईट बॉल. टोटल रन्स पाहिला 29. ओमकारचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर सुरुवातीला चांगला खेळ करून देणारा संघासाठी हा फलंदाज. यॉर्कर पद्धतीचा खोदून काढलाय डीप कडे फिल्डर रेडी आणि विकेटची गरज होती आणि रोहित घरत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या विकेटसाठी भागीदारी आपण पाहिली तर चांगली आघाडी आहे आणि या आघाडीवर थोडं पाणी फिरवतोय गोलंदाज रोहित घरत. आतापर्यंत 3 चेंडू 2 वाईट 1 विकेट म्हणजे 3 चेंडू मध्ये त्यांनी धावा दिल्या आतापर्यंत 6. रोहित घरत संगमच्या षटकामध्ये 24 आल्या. टोटल रन्स पाहतोय. एकूण धावा बॅटिंग करताना RMSK YCC मुरबी संघ आपण पाहतोय 29 वर पोहोचलाय. नवीन फलंदाज यंग टॅलेंट क्रमांक 3 वर गेलाय. सिद्धी प्रतिष्ठान जयदुर्गा मुरबी. सर्वेश काय खेळला होता भिंगारी संघाविरुद्ध. अगदी काल सकाळच्या सत्रामध्ये केलेली तुफानी बॅटिंग. ऑन साइडला पहिलाच फटका. मोठा खेळण्याचा प्रयत्न डीप कडे फिल्डर रेडी. ओमकारने नकार दिला. 1 धाव मिळेल. संघ पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा फलकावरती 30 सॉरी टोटल रन्स पाहतोय. 24 ला इव्हेंट अपडेट केली जाईल. धावा फलकावरती आपण स्कोर कार्ड पाहिला 31. सर्वेश ठाकूर संगम घरतच्या षटकामध्ये 24 आल्यात. रोहित घरत पुढचा चेंडू राऊंड विकेट. ओमकार साठी ऑफ स्टंपवर ठेवला मात्र लक्ष होतं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा अडथळा येईल तिथे धाव घेण्याची तयारी. 2 धावा रोखू शकत नाही. आउटफील्ड मध्ये वेग आहे. ओमकारनं 2 धावा घेतल्या. 6 मध्ये ओमकार पोहोचला. वैयक्तिक 27 7 मध्ये 26 वर पोहोचलाय आणि टोटल रन्स पाहतो 33. रोहित घरत आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 1 चौकार आलाय. उर्वरित चेंडूचा विचार केला 2 अवांतर फेकले. पुढचा चेंडू ऑन साइडला क्षेत्ररक्षक रेडी होईल मात्र चेंडू अडवणं कठीण. आणखीन 1 चौकार. फाईन लेग खूप चांगला खेळतो. फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन. इथे ओमकारची चांगली फटकेबाजी आपण सातत्याने पाहतो. कव्हर सुद्धा तेवढा चांगला आहे आणि हा स्वीप करण्याचा प्रयत्न बघा यशस्वी झाला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेपर्यंत त्याला कुठली संधी नाहीये. खूप अंतर होतं आणि हा 4 धावा. संघ पुढे सरकेल 2 षटकानंतर. एकूण धावा फलकावर 37. तेजस म्हात्रे यांचे आम्ही पाहतो मुख्य आयोजक आणि यांच्याच तालमीमध्ये तयार झालेले आमचे आणखीन एक आयोजक ते म्हणजे रचित पाटील. अगदी काही दिवसानंतर त्यांची स्पर्धा सुद्धा येणार आहे. तर हसनीन दाखवे क्वालिटी दाखवे म्हणून ओळखले जाणारे जे रील स्टार आहेत. रील स्टार आरण्या बारापाडा
आपण पाहतो आणि क्वालिटी दाखवे हसनेन दाखवे या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपण पाहतोय मीत बिल्डर्स अँड डेव्हलपरची मीत इलेव्हनची पुरस्कर्त्या पाहतोय आपण नशीब शेठ भोईर यांना सुद्धा मी विनंती करेन आपण यायचे किंजल ट्रॉफीचा आनंद घेत असताना रील स्टार अरण्या बारापाड्याचे त्यानंतर क्वालिटी दाखवे हसनीन असतील आणि नशीब शेठ भोईर यांना आम्ही विनंती करतोय मॅच कडे वळूया 2 षटकं संपली एकूण धावा दाफलकावर 37 झालेत एक गडी बाज सर्वेश आणि त्याला साथ देते ओमकार पाटील नाबाद 8 मध्ये 30 वर खेळते ओमकार सर्वेश ठाकूर शेवटचं षटक तने भगत ओ हा चेंडू लॉफ करतोय स्टेडीचा लॉंग ऑनच्या वरून हा आणखीन एक तडाका षटकार समाधान पाटील यांना आम्ही पाहतोय बामणडोंगरीचे खंदे समर्थक ओमकार नाईक आलेत आणि बामणडोंगरी संघ सज्ज झालाय लंच ब्रेक नंतर तो संघ अगदी वेळेवर आलाय तेजस म्हात्रे या संघाचे नेतृत्व करतात तर 6 संघ पुढे सरकले टोटल रन्स पाहूया एकूण धावा 43 तनय भगत सर्वेश ठाकूर मी म्हटलं होतं भिंगारी विरुद्ध ओमकार बाद झाला होता विकी बाद झाला होता आणि त्यानंतर ज्या पद्धतीने खेळला होता सर्वेश उचली घेणारा चेंडू कनेक्ट करू शकला नाही वेगाने नजरेसमोरून धाव चोरली तने भगत पंचांचा इशारा 22 न ही धाव मिळाली संघ पुढे सरकेल टोटल रन्स पाहूया एकूण धावा दाफलकावर टोटल रन्स संघ पोहोचलाय 44 रन्स ओव्हर नंबर 3 सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज ग्रामीणची बाईक दिली ते अमर म्हात्रे साहेब बामणडोंगरीचे उद्योजक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व ओमकार साठी हा चेंडू ड्राइव्ह करतोय दूरवर गेला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर झाले रनिंग चांगली आहे स्ट्राइक ओमकारला पाहिजे मित्र बाद करण्यामध्ये यश मिळणार का यस पंच सांगतील अशा पद्धतीने तुम्हाला धाव घेता येणार नाहीये हा सुद्धा एक स्पर्धेचा नियम आहे चला काही चर्चा नको स्पर्धेचा नियम आहे मॅनेजमेंट कडून हा मेसेज आम्ही तुम्हाला देतो अशा पद्धतीने स्ट्राइक तुम्हाला रोटेट करता येणार नाही आणि ही आपण पाहतो इम्प्रूव्हमेंट काही नियमावली एकूण धावा दाफलकावरती स्कोर आपण पाहतो 45 रन्स पहिल्या षटकामध्ये 24-13 तने भगत पहिल्या चेंडूवर षटकाराला आतापर्यंत 3 चेंडू धावा दिल्यात त्यांनी 8 ऑन साइडला प्रहार करतोय टॅलेंटिंग क्रिकेट फटका खूप सुंदर आहे गुड स्ट्रोक काय फटका खेळलाय बघा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय तनयचा हा चेंडू अगदी तनयचा छोटासा रनअप आहे राईट राऊंड विकेटनं हा चेंडू गुडलेन स्पॉट वरचा उचली घेतलेली तेवढा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आणि तनय भगत मॅडनोरी सुद्धा या स्पर्धेमध्ये फेकलं होतं आणि त्यावर चढवला हल्ला 2 षटकार आले या ओव्हर्स मध्ये 2 षटकार एकूण धावा बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहतोय RMSK सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघ 50 रन्स कंप्लीट 50 पूर्ण झालेत एकूण धावा 51 2 चेंडूचा खेळ बाकी गुड बॅटिंग सर्वेश ओ फटका चांगला आहे काय खेळतो खेळाचा तंत्र मंत्र माझ्याकडे ती धमक आहे हम भी किसी से कम नाही आणि आज किंजल ट्रॉफीच्या फायनल डे मध्ये बघा युवा खेळाडूंना मुरबी संघामध्ये का प्रोत्साहित केलं जातं आणि इथे बघा या फटक्याने दाखवलं टायमिंग चांगलं फुटवर्क चांगलं नजर स्थिर आणि मनगटामध्ये असलेली ताकद अप्रतिम 3 षटकार आले बॅक टू बॅक 2-6 आणखीन एक तडाखा आणि आणखीन एक लांब लचक एकदा जोरदार टाळ्या सर्वेश ठाकूर भिंगारीच्या गोलंदाजांना त्यांनी पाणी पाजलं त्यांचा घामटा काढला आणि आता आपण पाहतोय इथे वरचे ओळे संघा विरुद्ध बघा कुठल्याही संधी निर्माण करून दिल्या नाहीये तनय भगत आतापर्यंत टोटल रन्स पाहतोय अक्षरशः संगमच्या षटकामध्ये 24 रोहितच्या षटकामध्ये 13 आले आणि हे लांब लचक षटक सर्वेश गुड बॅटिंग 4 षटकार एकदा जोरदार टाळ्या 6 मध्ये 24
9 मध्ये 31 खेळला ओमकार आणि एकूण धाव फलकावर 63. 64चं टार्गेट. वरचेवळे संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. बॅटिंग लाईनअप यांच्याकडे सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे. चला नेक्स्ट मॅचचं टॉस होणार आहे. मी आमचे तेजस मात्रे यांना विनंती करेन, नेक्स्ट मॅचचं टॉस आपल्याला करायचं, थोडा बदल असेल नेक्स्ट मॅचचं टॉस, तर वेट करूया आपण. हॅलो, तर रॉकी भाईचं आगमन झाले. रॉकी भाई वेलकम. चला मॅच कडे वळूया आपण. सामना लगेच सुरू करायचं, लक्ष असू द्या. आज फायनलचा दिवस असल्या कारणाने आपल्याला वेळ वाचवायचे. तर बामणडोंगरी आणि यातून विनर संघामध्ये मॅच होईल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करूया. 40+ आणि त्यांच्या विरुद्ध श्रेया स्पोर्ट्स कोपर. टॉस साठी या लगेच. 40+च्या कॅप्टन या आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर, दोन संघ. टॉस आपण करणार आहोत, लगेच या. रॉकी भाई चला मॅच कडे वळूया. मॅच ऑन करायचे. 40+ आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर टॉस साठी संपर्क साधा. 64चं टार्गेट. लक्ष थोडंसं मोठं आहे, मात्र संगम गरजच्या बॅटिंग कडे सर्वांच्या नजरा असतील आणि संगमला मैदानावर थांबणं सुद्धा संघ हितासाठी महत्वाचे, कारण मॅच इम्पॉर्टंट आहे. समोर संकेत पाटील. पहिला चेंडू ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, गती थोडी कमी होती. व्हॅरिएशन व्हरायटीसाठी ओळखला जाणारा मुरबी संघाचा संकेत हा सुद्धा एक व्यावसायिक गोलंदाज आहे आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आले. संगमच्या पहिल्या षटकामध्ये 24 आल्या आणि त्याची परतफेड करावी लागेल, कारण तनईच्या षटकामध्ये आपण पाहिले होते का त्या षटकामध्ये 4 षटकार आले होते. खोदून काढतो हा चेंडू ऑन साइडला, डीप कडे फिल्डर रेडियम. लक्ष कटीने पाठलाकाला सुरुवात झाली. 64 करायचे. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा ॲडव्होकेट संगम गरज. संकेत पाटील. एकूण धावसंख्या आतापर्यंत पाहिलं तर 2 धावा. पुढचा चेंडू, ओ चेंडू खाली राहिला, मिस करतोय संगम. दबाव वाढेल, जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा दबाव वाढेल बॅटिंग करताना. नेहा अभि पाहतोय इंटरपाय GS घरत वरचे ओळे संघाला. टॉस होतोय. श्रेया स्पोर्ट्स कोपर आणि 40+ आणि अतिथी मान्यवरांचे शुभ हस्ते होते तिथे टॉस. नियम अटी सांगितल्या जातील.
टॉस कौल आपण पाहूया आणि सामना 3 षटकांचा आहे. गती कमी केली, ऑन साइडला खेळतोय संकेतच्या या षटकामध्ये सुरुवातीला कोणतेही उत्तर शोधता आलं नाही. चोख प्रत्युत्तर देणं सुद्धा महत्वाचे. धावांचा पाठलागाला सुरुवात करत असताना 24 आल्या पूर्वार्धामध्ये, पहिल्या षटकामध्ये 13 आल्या रोहितच्या षटकामध्ये आणि यानंतर तनय भगतचं हे आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा महागडे ठरलंय. गॅप मध्ये खेळतोय, पॉइंट कडे क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय, चेंडू मात्र अडवला. प्रयत्न चांगले आहेत, सिंगल डबलला फारसं बिघडणार नाहीये. ते RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी संघाचं वेग वाढवणं आता खूप महत्वाचं आहे. आतापर्यंत चेंडूचा आपण पाहतो 5 चेंडू संपलेत, 5च धावा आहेत. एकही मोठा फटकाने एका बाजूला संगम घरत सुरक्षित आहे आणि त्याला साथ देतोय विक्रम घरत. ऑन साइडला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, बॅकफुटला पिछाडीवर GS घरत वरचे ओवळे संघ. तर नेक्स्ट मॅचचं टॉस झाले, टॉस विन टीम ज्या संघाने टॉस जिंकला त्याने विनंती करतो आपण फिल्डिंग साठी रेडी राहा. बारा चेंडू आणि 59 धावा अजूनही करायचे. 40+ न टॉस जिंकलाय, पुढची तयारी आपण करून घ्या लगेच. पहिला चेंडू लॉफ करतोय, मिस टायमिंग. आता सुरक्षित असेल का, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ओ थोडं झेल घेणं अवघड होतं. वेगाने धावत आईला चेंडू त्यांनी पाहिला, बॉडीला बॅलन्स करणं कठीण होतं, मात्र हा झेल सोडलाय. संगम सिंगलनं धावफलक पुढे सरकेल. प्रवास थोडा कठीण आहे. बरोबरी साधायचे असेल तर फलंदाजांना धुव्वा करावा लागेल, गोलंदाजांना नेस्तनाबूत करावं लागेल आणि प्रचंड ताकदीनं आता पुढचा क्रिकेट दाखवावं लागेल. कारण येणारे चेंडू 11, 58 धावेची गरज. 11 चेंडूमध्ये 58, 6 धावा धावफलकावर. लॉंग रनअप विघ्नेश पाटील. पुढचा चेंडू ओ नक्कीच इनसाइड आउट खेळतो. यस, मॅच पुढचा सामना आहे तो 3 षटकांचा असेल. आपण याची नोंद घ्या, आम्हाला माहिती दिलेली आहे. यस, रन आउट. 40+ आणि श्रेया स्पोर्ट्स कोपर आपल्याला विनंती करतो, थोडा सामना आघाडीवर आहे पूर्वी संघ. विघ्नेश पाटील ओ लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसला. ही इम्पॉर्टंट विकेट होती. आणखीन एक धक्का. जे टार्गेट होतं 63चं, सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली कारण संकेतची धारदार गोलंदाजी, धावांचं लक्ष मोठं असल्या कारणाने थोडी निराशा असेल पॅव्हलियन मध्ये. संघ पाहतो वरचे ओळे संघ पहिल्या षटकामध्ये 5 झाल्या आणि हे दुसरं षटक. सुमित सरकलाय, लक्ष कठीण या मैदानावर. 12-45 चेस होताना पाहिलं, आता 9 मध्ये करायच्यात 58. नऊ मध्ये 58. विघ्नेश पाटील आतापर्यंत 3 चेंडू 1 विकेट 1च धाव. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. खोला टाकलेला चेंडू, कुठली संधी दिली नाही. 40+ आणि श्रेया स्पोर्ट्स नेक्स्ट मॅच आपली टॉस विन टीम रेडी राहा. 8 मध्ये करायच्यात 58. थोडा वन साइड मॅच जरूर पाहतो आपण. मुरबी विरुद्ध वरचे ओळे. लॉफ करतोय दूरवर क्षेत्ररक्षक रेडियन आणि काही बिघडू शकत नाही. मुरबी संघाचं संतुलन जबरदस्त आहे बघा. विघ्नेश
विनिंग कॅल्क्युलेशन. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया आपण. 7 चेंडू मध्ये 58. सात मध्ये 58. विघ्नेश पाटील. ओ क्लीन बोल्ड. काय बॉलिंग आवडले. एकदा गोलंदाजी आवडले असेल टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. या षटकामध्ये विघ्नेशला आपण बहरताना पाहिलं. त्याच्या या ताकदीच्या गोलंदाजीने बघा विघ्नेश हा चेंडू अतिशय बघा थोडी उसळी घेतली मात्र त्यानंतरच्या चेंडूंचा विचार केला. 24 ला इव्हेंट. तर 2 षटक संपली. धावसंख्या 6 आहे. एक नवा प्रयोग केलाय. विघ्नेशला दिले ते गोलंदाजी. सॉरी नवीन गोलंदाज झालाय देवेश. विघ्नेश नंतर आता आलाय देवेश आणि त्याच्यासाठी प्राइज झाले मॉन्टी पाटील. प्रत्येक विकेटसाठी 500. आणखीन बक्षीस वाढत जाईल. ओ पहिला चेंडू. 6 मध्ये 58. 6 मध्ये 58 डॉट बॉल. मॉन्टी पाटील संघाचे पुरस्कर्ते. पर विकेट 500. आणि हा झेल सोडलाय. मॉन्टी यांचे 500 वाचले. संकेत झेल सोडणार नाही असं कधी खूप वेळा सोडतो का. ठीक आहे ओपिनियन आलंय. 4 मध्ये 58. मॅच वन साइड आहे. मात्र इंटरेस्टिंग का असेल का देवेशनं विकेट घ्यावी. त्यांचे स्पॉन्सर आहेत मॉन्टी. देवेश पुन्हा एकदा. नो बॉल आहे. जरूर तिथे फिल्डर रेडी होते धाव घेण्याची तयारी. मात्र आता काही बिघडू शकत नाही. थोडा वन साइड मॅच आहे. चला 40+ टीम तुमचा डिसिजन कळवा. काही फिल्डिंग आहे ना मगाशी सुद्धा चर्चा झाली तर रेडी राहा. आपण रेडी राहा. फुटबॉलचा वापर लक्ष कठीण होतं. 64 देवेश. आणि देवेश साठी प्राइज वाढवले आता मॉन्टी पाटील यांनी कारण चेंडू शिल्लक 2. देवेश गॅप मध्ये खेळतोय. फटका चांगला आहे मात्र सामन्यामध्ये मजा नाही. सामन्यातील हवा निघून गेल्या. निर्णय स्पष्ट दिसतोय चित्र का मुरबी संघ या सामन्यामध्ये RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान वरचिवळे संघ ॲडव्होकेट संगम गरज टार्गेट मोठं होतं मात्र गोलंदाजांकडून जी अपेक्षा होती 24, 13, 15 आणि त्यानंतर हा धावसंख्येचा डोंगर. तर नक्कीच देवेश हा प्रयत्न चांगला त्यांनी धावा दिला. या षटकामध्ये फक्त 7 धावा दिला तरी त्याच्या पाठीराख्याने त्याचं कौतुक केलं. 40+ मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच आपण देऊया सर्वेश